नमस्कार. शेलार साहेबांनी अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. त्यात फक्त मी काहीतरी जोड करतो. ती म्हणजे अशी की अनेक असे तालुका आहेत, गाव आहेत आपल्या या महाराष्ट्रात जिथे सिनेमाच नाही आहे. तर जिथे जिथे सिनेमा नाही आहे तिथे तिथे आपल्या घरचा चित्रपट पोहोचणार आहे. यातली खरं म्हणजे शेलार साहेब, आपल्या महाराष्ट्रात अशा अनेक जागा आहेत जिथे प्रेक्षक त्यांना 40-40, 50-50 किलोमीटर लांब जाऊन चित्रपटगृहाची तिकीट काढून मराठी चित्रपट पाहावा लागतो. त्यांना ही संधी आहे आणि या संधीचा त्यांनी पुरेपूर उपयोग करून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. हे माझं आवाहन आहे. एक गंमत थिएटर ओनर्सना कळावी म्हणून सांगतो की जिथे सिनेमा हॉल आहे त्याच्या आसपासच्या काही किलोमीटरपर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही. म्हणजे सिनेमा थिएटर्सचे जे मालक आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीत इन्सिक्युअर्ड वाटायची गरज नाही. तुमचा सिनेमात जाऊनच, सिनेमा हॉलमध्ये जाऊन, चित्रपटगृहात जाऊनच ते चित्रपट पाहणार. पण जिथे तो नाही आहे ही त्यांना उपलब्ध होते आहे फक्त त्याच ठिकाणी. आणि त्याचबरोबर चित्रपट निर्मात्यांनी आणि वितरकांनी आपला चित्रपट या संस्थेला दिल्याशिवाय तो तिथे बघितला जाणार नाही, दाखवला जाणार नाही. त्यामुळे ह्याची जास्तीत जास्त माहिती करून घ्या. कारण माहिती करून घेतल्याशिवाय तर तुम्ही तुमचा चित्रपट तिथे लावणार नाही, देणार नाही. तर तुमच्याही करता काय उपयुक्त आहे हे पहा आणि प्रेक्षकांकरता सुद्धा काय उपयुक्त आहे तेही पहा. किस्सा शुरू टॉकीज या तिन्ही शब्दांमध्ये एकही शब्द मराठी नाही आहे. किस्सा हा शब्द उर्दू आहे, शुरू हा शब्द हिंदी आहे आणि टॉकीचा शब्द इंग्रजी आहे. त्यामुळे मी संतोषला सांगितलं की आपल्या घरचा चित्रपट हे आलं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. आणि त्यांनी माझं बोलणं ऐकलं शेलार साहेब आणि त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे. संतोष हा माझा खूप जुना साथी आहे. त्याच्या करिअरची त्यांनी सुरुवात नवरा माझा नवसाचा वंशच्या एडिटिंगनी केली होती. एडिटिंगच्या टीममध्ये तो सामील होता. तेव्हापासूनची आमची साथ आहे आणि ही साथ अजून अशीच पुढे जाणार आहे. माझ्या शुभेच्छा, शुभाशीर्वाद तुझ्याबरोबर आणि तुझ्या टीमबरोबर आहेत. आणि काहीही कधीही लागलं तरी मी ह्यांच्या वतीनं सुद्धा सांगतो, आम्ही आहोत सांगायला तुला काय जर काय विचारावं असं वाटलं तर. 100%. आणि या सर्वांची उपस्थिती हे सिद्ध करते की आम्हीच फक्त नाही तर ही सर्व मंडळी सुद्धा तुझ्याबरोबर, तुझ्या टीम बरोबर आहेत. अशीच साथ ठेवा. असंच मराठी चित्रपट असाच मोठा करा. मराठी भाषेला मोठं करा. मराठी भाषा जगली तरच चित्रपट, नाटक जे मराठीशी निगडित आहेत तेही जिवंत राहू शकतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.